नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर। आजचा व्हिडिओ खास केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी, कारण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की केळी हार्वेस्ट होऊन गेल्याच्या नंतर खोडवा धरणे। खोडवा धरत असताना कशा प्रकारे पिल्लू धरायचं आणि जे काही मदर प्लांट आहे त्या मदर प्लांटला किती पानं ठेवायची किंवा पानं ठेवायची की पानं ठेवायची नाही, हाही सगळ्यात मोठा प्रश्न असतो। तर पिल्लं ठेवत असताना जो प्लॉट आहे त्या प्लॉटमधील सगळे म्हणजे एक लेवलचे पिल्लं आपल्याला त्यामध्ये ठेवणं खूप गरजेचं असतं। कारण ज्यावेळेस पुढचं आपल्याला नियोजन करायचं असतं त्यावेळेस बाग पूर्णपणे एक समान वेन होण्यासाठी आपल्याला तिथे फायद्याचे ठरते। दुसरं म्हणजे जे आपण पान ठेवतो, जे शेंड्याचं तिथे पाहू शकता, जे शेंड्याला आपण पान ठेवतो तर ते आपल्याला दोन दोन पानं ठेवणं खूप गरजेचं असतं। कारण जर आपण शेंड्याला पानं नाही ठेवली तर आपलं झाड जे आहे ते वरून सडत आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि जर झाड सडून गेलं तर आपण इथला जो बुंद आहे या बुंद्यामध्ये पूर्णपणे झाड सडून गेल्याच्या नंतर इथे खड्डा पडतो आणि खड्डा पडल्याच्या नंतर जे हे पिल्लू आहे हे मोठं झाल्याच्या नंतर ह्या साईडला ज्या साईडला खड्डा पडलेला आहे त्या साईडला झुकल्याच्या नंतर ते पडण्याचे चान्सेस आपल्याला तिथे भरपूर प्रमाणात चान्सेस आपल्याला तिथं पाहायला मिळतात। त्यामुळे पिल्लू धरत असताना एक समान पिल्लू धरणं हे खूप गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आपल्याला शेंड्याला पाला ठेवायचा आहे तो ठेवणे हे खूप गरजेचं आहे। धन्यवाद।